प्रश्न पहिला, एक पाण्याची टाकी भरण्यासाठी 15 तास लागतात, परंतु पाण्याचा नळ 5 तास सुरू करून नंतर बंद केल्यास पाण्याच्या टाकीचा किती भाग भरलेला असेल? तर बघा, पूर्ण टाकी भरणे म्हणजेच 100% टाकी भरलेली आहे, तर त्यासाठी किती तुम्हाला 15 तास लागतात. टी म्हणजे तास. तर त्यांनी विचारले, आता त्यांनी काय केले, 5 तास नळ चालू ठेवला आहे, त्याच्यानंतर बंद करून ठेवला आहे, म्हणजे 5च तास नळ चालू आहे. ते किती टक्के भरली, आपल्याला याचं उत्तर द्यायचं आहे. तर करायचं काय, जेवढा भाग टाकीचा पूर्ण भाग जो आहे म्हणजे 15 तास तो खाली द्यायचा आहे, आणि नंतर किती वेळ जेवढा चालू आहे नळ ते वरती ठेवायचे, आणि बस याचा भागाकार करायचा आहे. 5 एके 5, 5 त्रिके 15. हे तुमचं उत्तर आहे, 1/3. दुसरा क्वेश्चन आहे, एक पाण्याचा हौद एका नळाने 12 तासात भरतो. जर नळ 3 तास चालला तर हौदाचा किती टक्के भाग भरेल? हा मागच्या प्रश्नावरील प्रश्न आहे. आता बघून घ्या नीट. ते काय म्हणले, 12 तासात एक हौद पूर्ण भरतो, बरोबर आहे. म्हणजे 12 तासामध्ये हा 100% भरतो, बरोबर आहे. तर जर नळ 3 तास चालला तर किती टक्के भरेल? आता हे तासाच्या खाली तास लिहिले, तर किती टक्के आपल्याला मगाशी तास विचारले ते, टक्के विचारले ते, आता परत टक्केच विचारलेले. तर बघा, 12 तासात 100% भरतो, तर 3 तासात किती भरेल? आता याचं काय करायचं, सांगितल्याप्रमाणे 3 वरती ठेवायची, आणि ही जी 12 आहे ते खाली ठेवायची. आता इथं काय विषय त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे, टक्क्यामध्ये आन्सर. पहिलं क्रमांक 100%, 75%, 50% किंवा 25%. तर याचं एकदा सरळ करून घ्यायचं, म्हणजे 3 एक 3, 3 चौक 12, आणि याला टक्क्यात करायचं यासाठी आपण 100ने गुणायचं. तर याचं किती येईल, 4ने जर 100ला भाग दिला तर 25, आणि 25 एक 25, हे आले 25% आपलं उत्तर. तर बघा, तिसरा प्रश्न थोडा वेगळ्या टाईपचा आहे. एका नळाने जर दर मिनिटास 1 बादली पाणी याप्रमाणे हौदात 4.5 तास पाणी भरले जाते, बादली 10 लिटरची आहे, तर हौदात किती पाणी भरले गेले? क्रमांक 270 लिटर, 2700 लिटर, 2900 लिटर, 3000 लिटर किंवा 4000 लिटर. तर बघा, दर मिनिटास एक बादली किती, 10 लिटरची, म्हणजे एका मिनिटाला 10 लिटर पाणी पडतं, बरोबर आहे. 10 लिटर पाणी पडतं, तर 4.5 तास पाणी भरलेलं आहे. एका मिनिटाला 10 लिटर, तर 1 तास म्हणजे 60 मिनटं. 60 मिनटाला किती लिटर, हे काढून घ्यायचं. हे तुमचं किती येईल, 600 लिटर, बरोबर आहे. आता हे झालं एका तासाला झालं. असे किती तास आहे तुमचे, 4.5 तास आहे, 4.5 तास आहे, बरोबर आहे. पहिले काय करायचं, 6 चौक 24 करून घ्यायचं, म्हणजे 240 लिटर झालं. आता आपण किती केलेलं आहे, 4 तास केलं, फक्त 1.5 तास राहिले. म्हणजे 0.5 तास करायचे, म्हणजे तुम्हाला किती करायचे, 0.5ने 600 गुणायचे, म्हणजे हे किती येते, 300 येते, बरोबर आहे. 300 येते, हे 2400 बरं का. 2400 + 300 तुमचं उत्तर आलं 2700, 2700 लिटर. नेक्स्ट क्वेश्चन बघा, एक पाईप एक टाकी 12 तासांमध्ये भरू शकतो, आणि दुसरा पाईप ती टाकी 18 तासांमध्ये पूर्णपणे रिकामी करू शकतो. तर जर दोन्ही पाईप एकाच वेळेस उघडण्यात आले तर टाकी भरण्यास लागणारा वेळ किती? पर्याय क्रमांक 1 3, 2 36, 3 40 तास, आणि 4 44 तास. तर बघा, काय म्हटलेलं प्रश्नामध्ये, एक पाईप टाकी, समजा आपण त्याला नाव देऊ ए पाईप आहे, तो टाकी 12 तासांमध्ये भरू शकतो, बरोबर आहे. भरू शकतो म्हणजे प्लस होते, बरोबर आहे. तर दुसरा पाईप आहे, त्याला आपण बी नाव देऊ, तर तो 18 तासांमध्ये पूर्णपणे रिकामी करू शकतो. म्हणजे तो जर 18 तासाला ठेवला तर ती टाकी रिकामी करू शकतो. तो रिकामी करतो म्हणून त्याच्या वाक्यावर मायनसचं चिन्ह आपल्याला द्यायचे. पूर्णपणे रिकामी करू शकतो. जर दोन्ही पाईप एकाच वेळेस उघडले तर टाकी भरण्यासाठी लागणारा वेळ किती हे आपल्याला सांगायचे. तर बघा, याच्यासाठी तुम्हाला LCM म्हणजेच लसावी मसावी येणे गरजेचं आहे.
तर या दोघांचा आपण लसावी काढू. लसावी काढणे म्हणजे काय, अशी संख्या घेणे, अशी लहानात लहान संख्या जी ह्या दोघांना पण काटू शकते, म्हणजे त्याच्या पाड्यामध्ये येते. तर अशी संख्या याच्या दोन्हीमधून तुम्हाला कोणती दिसते बघा बरं. आपण याचा LCM घेऊ. याच्यात आपण LCM याचा येईल 36. किती? 36. कसं काय आला तो? 18 त्रिके 36, हे 12 त्रिके 36, 18 दुनी 36. दोन्हींच्या पाड्यामध्ये एक छोटी संख्या 36च आहे. तर बघा आता याला भाग द्यायचा आपल्याला. 36ला 12ने भाग दिला तर 3 वेळेस भाग जातो, बरोबर आहे. तर 3 इकडे लिहायचा. त्याच्यानंतर 18 दुनी 36, 2 वेळेस भाग जातो. आता हे टोटल आलं त्यांचं काम किती? 5. आता हा मायनस आहे आणि हा प्लस आहे. आता हे पूर्णपणे आपली टाकी भरायची एवढी. हे दोघां मिळून किती भरत्या? तर हा ए जो आहे तो 3 एका तासाला 3 भरतो आणि हा 2 रिकामी करतो. तर आपल्याला करायचं काय, आता हा 2 रिकामी करेल आणि हा 1 लिटर भरल. तर मग एका तासाला 1च लिटर तुमचं भरल्या जाईल. तर मग 36 भागिले 1 जर केलं तुम्ही तर तुम्हाला वेळ लागेल 36 मिनिटे, 360 मिनिटे. तर याला जर तुम्ही तासात करायचं असलं तर तुम्हाला याला 60ने भागावं लागेल. याचं उत्तर येईल तुमचं 6 तास. 6 तास किती? 6 इकडे घेऊ आपण. 6 तास, बरोबर.